ऍक्शन मोडवरती कधी असतात. मुळात असं आहे, त्यांना पहिला प्रश्न विचारा, तुम्ही महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या 3.5 वर्ष का घेतल्या नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या, हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे की मूळ मुद्द्यापासून जनतेला कसं भरकटवायचं यात बाहेर आहेत ती लोक. ते दोन आहेत ना, त्यांना काय आहे, कल्पनाही येणार नाही की यांची कपट नीती काय असते. ती त्यांनी पहिला प्रश्न विचारला पाहिजे की का तुम्ही निवडणुका घेतल्या नाही म्हणून. म्हणून मूळ मुद्दा आहे तो. काल परवाकडे त्यांनी संविधान की हत्या उसका निषेध दिन झाले. वा, हा महानगरपालिकेची निवडणूक न घेणं हा संविधानाचा सन्मान का लोकशाहीचा सन्मान. त्यामुळे हे लाचार लोकांना कळणार नाही. मूळ गाभ्यात काय आहे, तर मुंबई महानगरपालिकेवर अमराठी महापौर बसवायचा आहे, यांचा वापर करायचा आहे त्यांना. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे, मराठी माणसाच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आता सुद्धा हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेलेला आहे, जेणेकरून अमराठी भाषिकांना सांगता येईल की बघा बघा तुमच्यावर, म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो समजला गेला पाहिजे आपल्याला. आणि मग मराठी माणसांमध्ये फूट, आता आम्ही एकत्र आलोय मग आणखीन जळफाट आहे, मग ती कशी फूट पाडायची. तर आणखीन हे अशा गोष्टी पेटवत राहायच्या की जेणेकरून ते अधिक ध्रुवीकरण होत जाईल. हे शांत झालं तर ध्रुवीकरण कसं करता येईल, म्हणून ते ध्रुवीकरण करायचं, ते मुद्दा पेटवत राहायचं. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सुशांत सिंग नावाच्या कलावंतानं आत्महत्या केली. तो मुंबईत आला, त्याचं नाव मुंबईत झालं, चांगला कलावंत म्हणून नावारूपास आला. बिहारची निवडणूक लागली, मग भारतीय जनता पार्टीनं अधिकृतपणे त्यांच्या फलकांवर, फ्लेक्सवर, होर्डिंग्सवर कमळ निशाणी तुम्ही नाही भुलेंगे. हे कशाचं द्योतक आहे, हे कशाचं द्योतक आहे, कळत नाही का मराठी माणसांना आपल्या. मग उद्याच्या बिहारसाठी हा सगळा थैताट सुरू आहे, कळलं का. बिहारच्या निवडणुकीसाठी चाललेला थैताट आहे. तिथं आता पुन्हा मतदारांच्या याद्यांबद्दल सुद्धा साशंकता निर्माण होते सगळी. हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. आणि मग त्यातलं हे एक नाट्य मुंबईमध्ये घडवायचं. आणि म्हणून मराठी माणसाने सावध राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आता एक नाशिकमध्ये जिल्हा परिषद अधिकारी आहे आणि त्याने तब्बल 30 महिलांचा लैंगिक छळ केल्याचे असं तक्रारी समोर आलेल्या आहेत. कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे ना. असे अनेक अधिकारी एसटी महामंडळात पण सापडतील तुम्हाला. त्या अनुकंपा तत्वावरच्या संदर्भातला जेव्हा विषय येतो तेव्हा असे अनेक. पण काय होतं, अब्रूला घाबरून लोक तक्रारी करत नाहीत. आता कोणीतरी एका महिन्याने धारिष्ट्य केलं म्हणून इतर जणी आल्या, ते किती वाईट आहे सांगा. हे महाराष्ट्राला भूषण आहे का, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब. महाराज असेल तर काय कारवाई झाली एवढाच विचार करा, म्हणजे कळेल काय करायला पाहिजे ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.